प्रवेश सुरू भविष्य घडवायचं आहे, AI मशीन लर्निंग किंवा IT क्षेत्रात मोठं करिअर करायचं आहे तर मग तुमच्यासाठी सुवर्ण संधी. शिवाजी विद्यापीठ संलग्न पदवी अभ्यासक्रम आदर्श कॉलेज विटा येथे सुरू. अत्याधुनिक अभ्यासक्रम BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि BCom इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अनुभवी प्राध्यापक, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, करिअर मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासह उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश घ्या. सुरुवातीस फक्त 2000 रुपयांमध्ये प्रवेश. घाई करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कॉलेज विटा, तुमच्या यशस्वी करिअरची स्मार्ट सुरुवात. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच शासन निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराच्या अंमलबजावणीबाबत गेल्या महिन्याभरापासून सातत्याने निवेदने, तक्रारी आणि पाठपुरावा करूनही पंचायत समिती प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने कडेगाव तालुका धनगर समाज संघटना आता आक्रमक झाले. याच पार्श्वभूमीवर दिनांक 10 जुलै रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना अंतिम निवेदन देण्यात येणार असून त्यानंतरही समाधानकारक कार्यवाही न झाल्यास दिनांक 20 जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेने केलाय. कडेगाव येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत गेल्या महिन्याभरातील संपूर्ण घडामोडींचा आढावा घेण्यात आलाय. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती शासन निर्णयानुसार साजरी न होणे तसेच महिलांच्या सन्मानासाठी असलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरित न झाल्याच्या तक्रारींबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याबद्दल बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बैठकीत एकमताने ठराव मंजूर करून 10 जुलै रोजी गटविकास अधिकाऱ्यांना अंतिम निवेदन देऊन प्रशासनाला कारवाईची शेवटची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानंतरही संबंधित ग्रामपंचायतीकडून खुलासा मागून जबाबदारी निश्चित केली नाही तर 20 जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल वाजवून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल असे संघटनेने स्पष्ट केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाविरोधात नसून शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी, महापुरुषांचा सन्मान आणि महिलांच्या सन्मानासाठी असलेल्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आहे. वारंवार तक्रारी करूनही पंचायत समिती प्रशासनाने मौन बाळगल्याने आता लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. दरम्यान 10 जुलै रोजीच्या अंतिम निवेदनानंतरही प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर 20 जुलै रोजी होणाऱ्या ढोल बजाव आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी पंचायत समिती प्रशासनाची राहील असा इशाराही कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. आंदोलनात तालुक्यातील विविध गावांतील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचंही सांगण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.